असं ॲक्च्युली पोरं पण नाही सांगती आणि कॉलेजचं सांगणारच नाही, पण ॲक्च्युली पोरांमध्ये स्किलच नाही सध्या, त्याच्यामुळे पोरांना तेवढे प्लेसमेंट नाही भेटू राहिलं. स्किल कावर नाही माहिती आहे का, त्याच्या मागचं महत्त्वाचं कारण आहे पोरांना सबमिशन करून घेतात त्यांच्याकडून. सबमिशनसाठी भरपूर प्रॅक्टिकल आणि ते लिहिचं राहतं, पोरं तेवढं रात्र पण जागून लिहितात. त्याच्यानंतर पेपर आलं, पेपरचा पण अभ्यास करत बसतात. त्याच्यामुळे त्या काळात कॉलेज चालू असताना पोरांची मानसिकता काय झालेली राहते माहिती आहे का, सबमिशन केलं त्याच्यानंतर चांगला पॉईंटर आणला म्हणजे आपली इंजिनिअरिंग कंप्लीट होणार आहे, आपल्याला जॉब भेटणार आहे. पण ॲक्च्युली तसं होत नाही. त्याच्यासाठी ॲप्टिट्यूड नॉलेज जे राहतं, कोडिंग नॉलेज राहतं, त्याच्याकडं कोणीच लक्ष देत नाही. चांगले पॉईंटर पण आणतात पोरं, सबमिशन पण करतात आणि तीच इंजिनिअरिंग असं समजतं त्यांना नाही का, कारण कॉलेजमध्ये दुसऱ्या गोष्टीसाठी फोर्सच केला नाही जात त्याच्यापेक्षा. आणि त्याच एका गोष्टीमुळे ना पोरांमध्ये स्किलची कमी आहे. आता ते म्हणते एवढं सगळं खरं आहे, पण त्याच्यावर काहीतरी सोल्युशन. आता त्याचं सोल्युशन काय माहिती आहे का, तू एखादा प्रोजेक्ट डेव्हलप करायला सुरुवात कर आणि स्टार्ट टू एंड स्वतः डेव्हलप करून बघ. आणि जेवढ्या इंजिनिअरिंगमध्ये तुला नॉलेज नाही भेटलं तेवढं त्या एका प्रोजेक्टमधून भेटून जाईल. त्याच्यामुळे प्रोजेक्ट स्टार्ट टू एंड कर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कंपन्यांनी विचारलेले ॲप्टिट्यूड क्वेश्चन कशा प्रकारे विचारतात, त्या ॲप्टिट्यूडसाठी कंप्लीट 6 महिने दे फक्त, तेवढ्या तुला ना जॉब इझिली भेटू शकतो नाही का. सध्याची परिस्थिती म्हणजे आता मार्केटमध्ये बघतोय मी, त्याच्यावरून सांगू शकतो की एवढं करायला लागतं आहे फक्त, बाकी काही नाही करायला लागत. त्याच्यामुळं आत्ताच सुरुवातीपासून लवकर स्टार्ट करा आणि चांगला अभ्यास करा. ठीक आहे, बेस्ट ऑफ लक.